90च्या शतकामध्ये आपण जर कुठं प्रवासाला जाणार असाल किंवा घरी कोणतेही पाहुणे येणार असतील ज्यांना एकदम चटपटीत असं काहीतरी खावं वाटत असेल तर हा मटकीचा डाळ कांदा बनवायचेच, कारण की हा टिकतोही आणि चवीलाही खूप छान लागतो। तर चला आपण रेसिपी करूया। इथे आता मी ही मटकीची डाळ आहे, विकतची आहे, शक्यतो घरची असेल तर घरची वापरा। आता ही स्वच्छ धुवून मी साधारणतः एक अर्धा तास तरी पाण्यात भिजत ठेवली आहे। कमीत कमी अर्धा तास ठेवा, कारण की ती भिजल्यानंतरच छान लागते। आता गॅसवरती कढई गरम केली आहे, त्याच्यामध्ये भरपूर असं तेल घेतलं आहे। तेल थोडंसं जादाच घ्या। त्याच्यामध्ये मोहरी टाकली, मोहरीनंतर जिरे टाकायचे, दोन्हीही छान असे तडतडू द्यायचे। कोणताही पदार्थ जिरे मोहरी तडतडल्यानंतरच दुसरं साहित्य टाकायचं। आता याच्यात आपल्याला डाळ कांदा करायचा आहे, कारण की जेवढा डाळ आहे तेवढाच आपल्याला कांद्याचंही देखील प्रमाण घ्यायचं आहे। म्हणजे 1 वाटी डाळ असेल तर चिरलेला कांदाही 1 वाटीच झाला पाहिजे। त्यामुळे इथं मी असा माझा आता ते तुम्ही बघू शकता तेवढा एक वाडगा भरून डाळ होते तेवढाच मी तर कांदा घेतला आहे। कांदा देखील आपल्याला पूर्णपणे असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, कच्चा ठेवायचा नाही। तुम्ही बघू शकता समजा एक 5 मिनिटांनी माझा कांदा छान असा भाजला गेला आहे। आता टोमॅटो हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नसेल तर नाही। पूर्वीच्या काळी टाकत नव्हते, आता इथं छोटंसंच मी एक टाकलं आहे, कारण की त्याच्याने चव पण खूप छान लागते। आता कांदा आणि टोमॅटो छान भाजण्यासाठी वरून आपण मीठ टाकूया, जेणेकरून ते लवकर भाजलं जातं। आता एक 2 ते 3 मिनिटात आपला कांदा टोमॅटो छान असा भाजला जातोय। हे छानच भाजून घ्यायचं, कच्चापणा पूर्ण जाऊ द्यायचा। आता आपण मसाले टाकून घेऊया। ह्याच्यात मी हळद टाकते, कोणतेही दुसरे मसाले टाकायचे नाहीत, पण आपल्या घरात जे असतात तेच मसाले टाकायचे। आता काय करायचं, असं थोडासा कांदा टोमॅटो बाजूला काढायचा व जे तेल असतं त्याच्यात आपण घरगुती काळा मसाला टाकायचा व तेलात भाजून घ्यायचा। आता जी आपण भिजवलेली डाळ आहे ती पण याच्यात टाकून घ्यायची व चांगलं मिक्स करून घ्यायचं। मीठ तर आपण आधीच टाकलंय। आता आपल्याला याच्यात डाळ पूर्ण बुडेल एवढं पाणी ओतून घ्यायचं आहे, कारण की सगळे मसाले हे आपल्या डाळीला लागले पाहिजेत, त्याच्या आतमध्ये त्याचा फ्लेवर गेला पाहिजे। शक्यतो जर तुम्ही ही लोखंडी कढईत केली तर खूप छान लागतो। एक 20 मिनिटांनी तुम्ही बघू शकता आपला डाळ कांदा किती छान तयार झाला आहे। पूर्ण पाणी आटू द्यायचं। तुम्हाला जर असं रपसपीत हवा असेल तर थोडंसं पाणी आहे तोपर्यंतच तुम्ही बंद करू शकता। आता वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, मिक्स करायची व भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर हा प्रवासात घेऊन जाण्यासाठी मटकीचा डाळ कांदा तुम्ही नक्कीच ट्राय करा, खूप छान लागतो। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा।